आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार याला ब्रेक भेटलेला आहे आणि याला मंजुरी भेटलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा काय शासनाचा एक जी आर आलेला आहे। जी आर मध्ये काय माहिती आलेली आहे तुम्हाला जी आर वाचून दाखवतो। आणि सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांची नावं त्या जी आर मध्ये दिलेली आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहे। पण एक आनंदाची बातमी आणखीन आलेली आहे। फक्त तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच नाही तर तुम्हाला सोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील दिला जातोय। म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्र तुम्हाला 3000 रुपये जमा केले जात आहे। 2 हप्त्याचे पैसे एकत्र तुमच्या अकाउंट मध्ये जमा केले जात आहे आणि याला पूर्णपणे मंजुरी भेटलेली आहे। यामध्ये आर्टिकल आलेला आहे। आर्टिकल मध्ये पूर्ण माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र हप्ता जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। ज्यावेळेस महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांचा ट्विट येतो, ट्विट आल्यानंतर 2 तासानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होतात। तर ट्विट व्हायला आता 1 तास झालेला आहे। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला पैसे जमा झालेले असतील, जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर। पण याला पूर्णपणे मंजुरी भेटलेली आहे। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे। त्या आर्टिकल मध्ये एक महत्त्वाची माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा 2 महिन्याचा हप्ता तो तुम्हाला आता जमा केला जातोय, पण 1500 प्रमाणे जमा केला जातोय। आता याला एक मोठा म्हणजे आता एक मोठी यामध्ये अपडेट केली जात आहे। अपडेट काय केली जात आहे, ज्यावेळेस आचारसंहिता चालू असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फक्त 1500 वर आम्ही थांबणार नाही तर 1500च्या व्यतिरिक्त आम्ही 2100 रुपये देऊ असं आश्वासन शासनाने दिलेलं आहे। 2100च्या अगोदर आम्ही 3000 रुपये देऊ असं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। पण 3000 रुपयाचं तर ते मंजूर झालेलं नाही। पण आनंदाची बातमी काय आलेली आहे, पुढच्या वर्षापासून म्हणजे जानेवारी 2025 पासून जून 2026 पासून म्हणजे आता पुढचा महिना जो येणार आहे 2026 पासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जानेवारी पासून तुम्हाला दिला जातोय। हे शासनाचं म्हणजे हे जे आपलं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी यांचं महागठबंधन हे जे आहे महायुती जे आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना झालेली आहे आणि यांनी ही सुरू केलेली योजना आहे। तर ज्यावेळेस ते टीका चालू असताना महागठबंधन आणि महायुतीमध्ये तुम्ही 1500 रुपये देता, आम्ही 3000 रुपये देऊ, तर आम्ही 2100 रुपये देऊ। पण या सरकारने महायुती सरकारने 2100 रुपयाची म्हणजे त्यावेळेस त्यांनी तरतूद केलेली आहे। तर आता याला पूर्णपणे तरतूद झालेली आहे आणि 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यापासून जमा होणार आहे। आता लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळे अपडेट येत असतात, म्हणून आपण सर्व अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि हे अपडेट आलेलं आहे आत्ताच, बघा आत्ता जे अपडेट आलेलं आहे आणि या अपडेट मध्ये काय माहिती आलेली आहे, लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होणार ही माहिती आलेली आहे। दुसरी माहिती काय आलेली आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पुढच्या महिन्यापासून जमा होणार आहे 2026 मध्ये म्हणजे 1 महिन्यानंतर, आणि 3000 रुपये एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जर पैसे जमा होणार आहे। 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतात। बघा, पहिला टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये, तिसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये आपला पैसा वाटप होतो लाडकी बहीण योजनेचा। तर आज मी तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। या आर्टिकल मध्ये काय आलेलं आहे, 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। कुठल्याही प्रकारचं डीबीटी जे पैसे वाटप होतात तर त्याला 3 दिवसाचा कालावधी लागतो। 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होतात। तर या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील मेसेज कधी येऊ शकतो किंवा आलाही असेल। तर बघा, मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो। त्यानंतर शासनाने एक ठराव केलेला आहे
ज्या बहिणीची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना हप्ता जमा होतोय, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुमची केवायसी बाकी असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही. म्हणून केवायसी बाकी असेल तर केवायसी करून घेणं गरजेचं आहे. आता महत्वाची माहिती आपण पाहूया. कोणत्या बहिणींना पैसे सर्वात अगोदर वाटप होत आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये, आणि सर्वात अगोदर केवायसी झाल्यानंतर फक्त 12 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे. ज्या छोट्या खाजगी बँक आहेत त्या बँकांमध्ये पैसे येणार नाही. ज्या बँका स्वतःचा आयएफसी कोड आहे, पण त्यांनी एक ठराव केलेला आहे, 12 बँकांची नावं दिलेली आहे. तुम्हाला 12 बँकांची नावं वाचून दाखवतो. आणि तुमचं खातं जर लाडकी बहीण योजनेचा या 12 बँकांपैकी असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. आणि या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल, छोटं मध्यमवर्गीय बँक असेल, तर त्या बँकेमध्ये पैसे जमा होणार नाही. सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू, त्यानंतर तुम्हाला बँकांची नावं सुद्धा सांगतो. तर पहिला जिल्हा आहे तो बीड. तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला पैसे येणार आहे. त्यानंतर येतो नांदेड, त्यानंतर येतो सोलापूरमध्ये जमा होणार आहे, त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा जमा होणार आहे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर धुळे, त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा जमा होणार आहे, त्यानंतर येतो चंद्रपूर, त्यानंतर येतो संभाजीनगरमध्ये होणार आहे, त्यानंतर वाशिम, त्यानंतर ठाणे, नाशिकला सुद्धा होणार आहे, त्यानंतर येतो रत्नागिरी, त्यानंतर पुणे बघा, आणि शेवटचा जिल्हा येतो वर्धामध्ये सुद्धा आज जमा होणार आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे. तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल, तुम्ही चेक करू शकता. पण या 15 जिल्ह्यांपैकी जरी राहत असाल आणि जर तुमचं खातं या 12 बँकांपैकी नसेल तरी देखील हप्ता जमा होणार नाही. तुम्हाला जिल्ह्यांच्या बँकांची नावं दाखवतो. या 12 बँकांची नावं आलेली आहे बघा इथं. 12 सरकारी बँकांची लिस्ट, या लिस्ट मध्ये फक्त 12 बँकांची नावं तुम्हाला दिसत आहे. कारण याचं की या बँकांना सरकारी बँक आहेत आणि या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होत आहे. बघा, पहिलं बँक येतं स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर येतं पंजाब बँक, ठीक आहे, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युनियन बँक, त्यानंतर इंडियन ओझर बँक, त्यानंतर युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. बघा, या 12 बँकांची नावं आहे. तुमचं खातं जर या 12 बँकांपैकी असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. पण या व्यतिरिक्त कुठलं छोटं खाजगी बँक असेल, त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या बँकेमध्ये येत असतील तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही, असं आपल्याकडे आर्टिकल आलेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा, नाही झाला असेल तर तुम्ही उद्या तुम्हाला जमा होऊ शकतो किंवा परवा तुम्हाला जमा होऊ शकतो. 3 दिवसाचा मुदत देण्यात आलेला आहे. जमा झाला असेल तर हो म्हणा, नाही झाला असेल तर नाही म्हणा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.